आज आपण भिजवलेल्या मसूर डाळीपासून उत्तप्पा बनवूयात। साहित्य बघूयात। हे 1 वाटी मसूर डाळ आहे। 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। 1 ते 2 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत। चीजचा 1 तुकडा घेतलेला आहे छोटासा। कांदा, हा बटाटा आहे शिजवून खिसून घेतलेला आहे 1 बाउल। मिरची, टोमॅटो, दही, कोथिंबीर घेतलेली आहे। कृतीला सुरुवात करूया। अशा पद्धतीचं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। प्रथम भिजवलेली डाळ, अद्रक आणि चीजचा तुकडा टाकूया। टोमॅटो, किसलेला बटाटा, चवीपुरतं मीठ, पाणी टाकून आपल्याला मऊसर पेस्ट करून घ्यायची आहे। झाकण काढून घेऊया। हे बघा, पाहू शकतो आपण मसूर डाळ, बटाटा छान वाटून झालेला आहे। आता हे मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया। भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्ये आपण आता मिरची टाकूया, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कडधान्य किंवा भोपळा आवडीनुसार टाकू शकता। हे दही टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया। पॅन ठेवूया गॅसवरती आणि उत्तप्पा बनवूया। शेंगा तेल टाकलेलं आहे। अलगद हाताने आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे। साधारण 1-2 मिनिट मंद आचेवरती भाजून घेऊयात। झाकण ठेवून भाजूया, जेणेकरून हा आपला मसूर डाळीचा उत्तप्पा चांगल्या पद्धतीने शिजला जाईल। झाकण काढून घेऊया। आपला हा मसूर डाळीचा उत्तप्पा वाफवून झालेला आहे। चीज टाकूयात। चीज टाकल्यानंतर परत एक वेळेस झाकण ठेवून 1 मिनिट वाफ घेऊया। झाकण काढून बघूया, आपला हा उत्तप्पा रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे। चीज छान प्रकारे वितळ गेलेला आहे। अशा पद्धतीने आपला हा साधा, सोपा आणि हेल्दी नाश्त्यासाठी पदार्थ तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने मसूर डाळीचा उत्तप्पा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।